आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की ऋतुक्षेत्र अंबुबीजानम, हे जे 4 फॅक्टर्स आहेत हे गर्भधारणेमध्ये अतिशय महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये कोणते कोणते आहेत? तर गर्भाशय आहे, बीजवाहक नलिका आहे, ओव्हरीज आहेत, हे सगळं आणि शरीरामधला शुक्रधातू, हे सगळं एकत्रित काम करत असतं. हे सगळं जर व्यवस्थित असेल तरच त्या ठिकाणी गर्भधारण होत असते. त्यामुळे ऑब्व्हियसली या 4ही अवयवांचे जे दोष आहेत ते सगळे स्त्री वंध्यत्वामध्ये त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाच्या तपासण्या पुरुषांपेक्षा अतिशय खूप मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे प्रत्येक अवयवातला दोष आपण पाहणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे जसं गर्भाशयाचा विचार केला की हायपोप्लास्टिक युटरस आहे, युटरस छोटा आहे, किंवा कॉर्निएट युटरस आहे, किंवा युटराईन पॉलिप्स आहे, किंवा युटरसमध्ये फायब्रॉइड आहे, असे युटरसचे आपण फॅक्टर्स पाहतो. बीजवाहक नलिकेचा विचार केला तर ट्युबल ब्लॉक आहे का, हायड्रोसल्फिंग्स आहे का, हे त्यामध्ये पाहावं लागतं. किंवा एंडोमेट्रिओसिस सारखा भाग आहे जो युटरसमध्ये असू शकतो, फॅलोपियन ट्यूबमध्ये असू शकतो, ओव्हरीमध्ये असू शकतो, किंवा पेल्विक फ्लोअरमध्ये कुठे पण असू शकतो. ओव्हरीजचा जर विचार केला तर तिथे पीसीओडी आहे का, चॉकलेट सिस्ट आहे का, किंवा खूप ऍडिजन्स आहेत का, हे सगळे अवयव एकत्र झाल्यामुळे आहेत का, या सगळ्याचा विचार, किंवा ऍडिनोमायोसिस आहे हा पण विचार याच्यामध्ये येतो. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे जी पूर्ण हॉर्मोन सिस्टीम आहे त्यामध्ये जर इम्बॅलन्स असेल तरी सुद्धा वंध्यत्वाची एवढी सगळ्या कारणांचा स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागतो.